मोहतरम नाज़रीन, स्वागत है आपका लोकशान न्यूज़ सिल्लोड में। बुलंद आवाज सच के साथ औरंगाबाद में मुनक्कद होगा आमदार अब्दुल सत्तार का ऑल पार्टी अभिष्ट चिंतन तकरीब। जिला मित्र मंडल की ओर से तमाम पार्टियों के ओहदेदारों, कारकुनों और शहरियों से शिरकत की अपील है। शिवसेना लीडर इसी तरह साबिक वजीर आमदार अब्दुल सत्तार का औरंगाबाद में ऑल पार्टियों की जानिब से अभिष्ट चिंतन तकरीब 1 जनवरी 2025 को इख्तिताम पजीर होगी। यह प्रोग्राम लोक नेता MLA अब्दुल सत्तार जिला मित्र मंडल की जानिब से मुनक्कद किया गया है। औरंगाबाद शहर और ज़िले की तमाम पार्टियों के ओहदेदारों और कारकुनों की मौजूदगी में इस तकरीब का खाका तय करने के लिए शहर के मराठा लॉन्स में एक तैयारी मीटिंग का इनेकाद किया गया था। अवामी रहनुमा ने पार्टी के तमाम ओहदेदारों, कारकुनों और शहरियों से शहर और ज़िले में मुनक्कद होने वाली अभिष्ट चिंतन तकरीब में आमदार अब्दुल सत्तार जिला मित्र मंडल की जानिब से शिरकत की अपील की गई है। इस बैठक में जिला बैंक के चेयरमैन अर्जुन पाटिल गाड़े, वैजापुर के माजी नगराध्यक्ष बाड़ू सेठ संचेती, डॉक्टर दिनेश परदेसी, हाजी शेख अकील, माजी सभापति किशोर बलांडे, कांग्रेस के पदाधिकारी विनोद तांबे, डॉक्टर पवन डोंगरे, बाबा साहेब ताड़े, जिला बैंक के उपाध्यक्ष किरण पाटिल डोनगांवकर, शिवसेना उबाटा गट के जिलाध्यक्ष राजेंद्र राठौड़, खुलताबाद के माजी नगराध्यक्ष जगन्नाथ खोसरे, युवक कांग्रेस के जिलाध्यक्ष वरुण पाथरीकर, कन्नड़ के माजी उप नगराध्यक्ष जावेद शेख, शिवसेना कन्नड़ तालुका प्रमुख केतन काजे, माजी सभापति अविनाश गलांडे, मनाजी मिशाड़, विजय चौहान, महेश उबाड़े, युवा सेना सचिव नीलेश शिंदे, जिला दूध संघ के गोकुल सिंह राजपूत, श्रीरंग पाटिल साड़वे, जिला बैंक के संचालक रामहरि बापू जाधव, जावेद पटेल, डॉक्टर मनोज राठौड़, रविंद्र सिंह वाइटी, नगर सेविका फिरदौस रमजानी शेख, क्रूबा सभापति केशवराव तायड़े, उप सभापति दारा सिंह चौहान, देवीदास लोखंडे, प्रभाकर पारदे, नरेंद्र बापू पाटिल मौजूद थे। नाज़रीन, इस तरह की तमाम खबरें, न्यूज़, मालूमात, जानकारी पाने के लिए लोकशान न्यूज़ सिल्लोड को सब्सक्राइब करें। इसी के साथ मैं हाफिज अंसार रुखसती चाहूँगा। फिर मिलेंगे अगली नई खबर, नई वीडियो के साथ। खुदा हाफिज। आज जिल्ह्याचे लोकनेते व या राज्याचे माजी कर्तबगार मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या अभिचिंतन सोहळ्यानिमित्त सर्वपक्षीय पूर्वतयारीच्या बैठकीनिमित्त आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो। या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या वेदना आपल्या सविस्तर भाषणामध्ये व्यक्त केल्या। अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस अनेक वर्षापासून आपण सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात। यावर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होईल। जरी सत्तार साहेब मंत्री नसले त्यांना मानणारा सर्व जाती धर्माचा सर्व कार्यकर्ता व मतदार हा अब्दुल सत्तार साहेबांसोबत आहे। पण अनेक लोकांनी विविध पक्षाच्या आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या। अब्दुल सत्तार साहेबांसारख्या कर्तबगार व्यक्तीला या राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे होतं। कारण अब्दुल सत्तार हे काही फक्त सिल्लोड किंवा औरंगाबाद जिल्ह्याचेच नेते नाही, मराठवाडा विभाग असेल किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये संघटनेच्या माध्यमातून पक्ष संकटात असताना सुद्धा ती कोणत्याही पक्षात राहून संघटना वाढवायचं काम केलं व सगळ्या शेवटच्या घटकाच्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम त्यांनी केलं। आमची सगळ्याची विनंती आहे, येणाऱ्या 1 तारखेला वाढदिवस तर आहे, पण नवीन वर्षाची पर्व चालू होणार आहे। अब्दुल सत्तार साहेब त्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांच्या व येणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून जो काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सर्व 100% त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 जानेवारी 2025 रोजी संभाजीनगर जिल्ह्याचे लोकनेते माननीय अब्दुल सत्तार साहेब यांचा वाढदिवस आहे। दरवर्षी सिल्लोडला मोठ्या संख्येने त्यांचे सर्व मित्रमंडळ चाहते त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात। परंतु आगामी काळातील नांदी ओळखता माननीय सत्तारबाई यांनी संभाजीनगर येथे सांस्कृतिक मैदानावर पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बोलवून या वर्षी वाढदिवस साजरा करावा अशी सर्व कार्यकर्त्यांचा मनोत आहे।
मी सत्तार यांना अशी विनंती करेल की सिल्लोड येथे आपण तर दरवर्षी वाढदिवस साजरा करताच, परंतु कार्यकर्त्यांच्या मानाखातर आपण आपला वाढदिवस यावर्षी संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक अशा सांस्कृतिक मैदानावर साजरा करावा अशी त्यांना विनंती करतो. माझ्या वतीने, माझ्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता पहिली हे निर्णय 100% झाला का वाढदिवस सिल्लोड न करता जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे मुख्य इथे संभाजीनगर इथे करण्यात येईल. व आता सगळे आम्ही प्रमुख मंडळी, सर्वच पक्षाची मंडळी याच्या हे बसून त्याच्यावर निर्णय करतील का जागा ठरवतील, काय करायचं, कोणाला बोलवायचं, काय करायचं आमंत्रित, हे सगळं आम्ही तसं आमचं ठरलं आपल्याला 100% माहिती देऊ. बैठक कशाची होती आणि त्याबद्दल आज सन्माननीय आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मंत्री राहिले सन्माननीय सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो 1 तारखेला वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्व मित्रमंडळींनी आज काल आमचं बोलणं झालं सर्वांचं फोनवर आणि एका फोनवरती ही सर्व मित्रमंडळी जमा झाली आणि आमचं सर्वांचं असं ठरलं की बा साहेब जरी मंत्री नाही तरी साहेबाचा वाढदिवस हा मंत्रिपदापेक्षा लोकनेते म्हणून सनी मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर येथे साजरा करायचा. लोकनेते अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस 1 जानेवारी रोजी आहे. दरवर्षी तो सिल्लोड येथे मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात येतो, परंतु आमच्या सर्व मित्रपरिवाराची इच्छा आहे की हा वाढदिवस 1 जानेवारीला संभाजीनगर येथे व्हावा. अशा सर्व भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि भूतो न भविष्यतो असा वाढदिवस व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि निश्चित हा कार्यक्रम चांगला कार्यक्रम आणि एक नवीन दिशा देणारा, एक नवीन संकल्प नवीन वर्षात साहेब करतील अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू.